बस 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 सरक आहे सरक सरक. इतकं भयान म्हणजे इतकं भयान पाणी ना हे बा. बस बिबट्या म्हणल्यावर कशी पळत राहिले. अरे गेले 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 गेले. स्विमिंग पूल तयार झालेले स्विमिंग पूल. तर काय विषय पब्लिक मी ब्लॉगर आता म्हणजे आदित्य खामकर. तर आजचा विषय असा आहे सध्या महाराष्ट्रातलं बेकार पाऊस चालू आहे. त्याच्यात आमचा अहिल्यानगर जिल्हा पण आहे आणि आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात परिस्थिती आज झालेली आहे. डायरेक्ट रस्ते बॅग झालेले. रस्ते लोकांचे वावरात पाणी असते पण आमचे तर रस्ते बॅग झालेले. या बा इथे एक गाडी थांबेल आहे. इथे एक गाडी थांबेल आहे. तिकडं मित्र आहे या थांबा छत्री माझ्या डॉक्टर नेमका. या बा इकडं मित्र गाड्या थांबू थांबू सांगू राहिले त्यांना का पुढं रस्ता बंद आहे. इकडं आम्ही ट्रक थांबवलेली. ट्रक आहे का पार्टी बसून थांबेल तशी पण आता सांगू राहिलं आम्ही यांना पुढं जाऊ नका. त्या ठिकाणी अजून एक गाडी थांबवली आम्ही. आता हिला आणलं पण सांगतो तेच जे आणलं बाकीच्यांना सांगू राहिलं तेच. डायरेक्ट काच इतकं पाणी बोन एवढं पाणी डायरेक्ट. गाड्यावाले म्हणजे इकडे येणार आहेत गाड्या पाणी जायला गाडी जाणार. तिकडचे तिकडं मागं जाऊ राहिले इकडचे इकडे जाऊ राहिले. अजून गाड्या थांबवल्या इथं आम्ही. चलो कोलार हायवे पण बंद आहे. पाणी साच त्याला बी पाणी. तुम्हाला इकडे जाताच येणार नाही. कोणत्याच मार्गे जाता येणार नाही. चला आरती करून घ्या आपण. हे बिबट्या कुठे खाली बिबट्या आला बिबट्या. बिबट्या 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 म्हणल्यावर कशी पळत राहिले. दिले घाबरून सगळे. आरती हो सरच्या गाड्या जाणार त्यांचं काय आपण थांबून बघ. चल मग थांबा थांबा रिक्षा पळू नका. राहू रे ना डायरेक्ट रस्ता एवढं पाणी एवढं झाड पडेल हे नर्सरी झाड पडेल आंबे झाड पडेल. ह्या बायांना विचारा. रस्ता बंद आहे ना. बंद आहे यांना विचारा. मित्रांनो या गाडीत ना आजी बाबा आहे त्यांना सांगितलं आम्ही. कसं आहे म्हातारा माणूस आहे एक तर रिक्षात अख्खे पाणी भरण एवढं डायरेक्ट नाही एवढं जेवढं आहे का एवढं पाणी नाही डायरेक्ट एवढी लेवल आहे पाण्याची. ए आबे गाडीवाला पाहिजे ना यांना सांगितलं नाही ते पाणी एवढीच चालले. आमचं तेच काम चाललंय नुसतं. गाड्या येणार रे गाड्या पण झाल्या डायरेक्ट. ऐकलं नाही गेला होता त्याला वाटलं गाडी पण गेला ना. हा स्कॉर्पिओवाला आहे ना ओळख मागाल त्याला गेली गाडी तर नाही रावलंय पाणी म्हणे. आता कसं वाटतंय तो इनो आला घातली गाडी तो मी गाडी घातली म्हणे फक्त 2 फूटच्या टायर गेला डायरेक्ट काचापर्यंत पाण्याला मी गाडी माग काढून घेतली. हा पाणी डायरेक्ट काचा विचार नाही रिक्षा डायरेक्ट का घेऊन गेली असते हो. तो आणि ते माग आजी बाबा बसेल ते ऐकणार रे. चला या मोठ्या गाड्या बी जाऊ शकत नाही घरचे. मोठ्या गाड्या बी जाऊ शकत नाही लोड नाही. एकच गाडी जाईन ते गोंधळाला थांबून म्हणतो आम्ही तिथं वाढ पाणी साचेल थांब. मजाक नाही जाऊ बिबट्या पळा गेली नाही. मी छत्री इथे हा रेनकोट ते ही बी छत्री ते आबी रेनकोट मध्ये बाकी आम्हाला काही घेत नाही. पाली फिका पाली हा बाय बाय. अरे त्यांना सांगा कॅरेट त्यांची वाहून जाते. चाल झाला नाही झाड पडेल झाड. ते म्हणते बा चाल झाला फोन आला आम्हाला जाऊ द्या. आरती चालू आहे तर आम्ही आरती करून घेतो. रस्ता चालू झाला वाटतं. आम्ही ज्या गाड्या थांबायला होत्या का त्या बी चालल्या आता. हे कळा नाही आम्हाला. आता आम्हाला एखादी गाडी थांबून विचारला निघून येणारी का चालू झालाय का नाही रस्ता.
पाणी आलेलं आहे म्हणवाड्याला. त्या गाडीवाला थांबलाच नाही हो याला बघून. आम्ही नदीवर आलेलो आहे. आमच्या नदीला पूर पा पूर म्हणजे पाणी पा पाणी इतके भयानक पाणी आलेलं आहे ना. बस संपला विषय. वाचू शकतो पाण्यात. हा कोणीच नाही वाचू शकत याच्यात. चांगले अट्टल पोहणार सुद्धा नाही वाचू शकत. अरे पाण्यात वाचणार हे बाय गरंगाळ्या डायरेक्ट असं बिंगीत नाही डायरेक्ट. अरे बाप ये बा बांधाराचं नाही का तू डायरेक्ट पाणी तुटू शकत. तुला इथून असं कटावं लागेल इथून तेव्हा तिथं माशीन बस निघशील. पाणी मला डायरेक्ट असं मध्ये घेईन. तुला गोल विंग येईन ते. मित्रांनो आता आम्ही निघालोय पाणी किती त्रास केलंय बघायला. कपाशी बिपाशी सगळं पाण्यात इकडं डायरेक्ट स्विमिंग पूल तयार झालेले. स्विमिंग पूल मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलो. आम्हाला तिथे यायचं होतं पाणी व्हायला. इथं झाड बीड पडलेलं आहे. आम्हाला उतरू दे. अरे बाप मित्रांनो हे बा पाणी म्हणजे इतकं भयानक पाणी ना भयानक जबरदस्त. लोक रिस्क घेऊ राहिले. आता चालले गाडी घेऊन. हो गाडी इकडे ओढीते. अरे गेली. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे. आम्हाला पुढचा वडापाव जायचं. पुढच्या वड्याची परिस्थिती नाही याच्यापेक्षा खतरनाक आहे. काही नाही चल. आम्ही भाऊ आम चपला हातात घेऊ दे करा. मित्रांनो अयो बाबू अवघड परिस्थिती डायरेक्ट. डोळे बिंगू राहिले माहिती इथं. त्याचे डोळे बिंगू राहिले माहिती. अरे बाप थांबाय ऋषा धक्का नको मोबाईल पडला ना मोठा विषय आहे. बाप मित्रांनो इतकी बेकार परिस्थिती ना आम्ही कुठंच नाही बघितली इतकी बेकार. इकडं वा अजून पाणी नाही सगळीकडे पाणी झालेलं आहे. आणि आम्ही जो पुढच्या वड्याला चाललोय का तेवढ्याला इतकं भयानक पाणी ना खतरनाक विशेष नाही. इकडं त्याच्यापेक्षा बी बेकार परिस्थिती. इकडं बघा डायरेक्ट आहे ना छातीतकं पाणी ठेव. इथं बी पाणी. थारवाल्या चाललाय निवांत. थारवाल्याला काय अडचण नाही आहे भाऊ. दाममानी मित्रांनो इथं आलेलो आहे आम्ही. आम्हाला जिथं यायचं होतं तिथं आलोय. इथं इतकी भयानक परिस्थिती ना खतरनाक विषय हार्ड. जाऊ द्या अचानक भयानक काय भो खरं भो उगाच त्यांनी वाईट केलं काय. मोठा आयुष्य खाली बसला. ट्रक घातले पाहता एका जणांनी. पाणी बघ ना काय पाणी बाय. अरे बा जरा काढले भो शेवट. अरे बाप पाणी पाय किती आणलंय ओढून तिने. परत मागा जायचंय. आम्ही परत त्याच रोडला आलोय. आता आम्ही ना आमच्या गावातल्या बांधारावर आलतो. इतकं भयान पाणी ना. हे बा बास हे बा लांबूनच पाहतो भाऊ मी. पुढं नाही जाऊ शकत. हे बा इतकं खतरनाक पाणी ना बाबू. हे माग वय हे बा पूर्ण एकदम गच्च भरून गेला बांधारा गच्च. मित्रांनो हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. आणि चांगले एखादी कॉमेंट करा. आणि भेटू लवकरच एकदम कडक व्लॉग मध्ये. तवर बाय.